हॅलो फ्रेंड्स, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवले आहे चितळेचे गुलाबजाम। चला तर मग मी तुम्हाला दाखवते रेसिपी। इथे मी चितळेचे गुलाबजाम घेतलेला आहे आणि ते फोडून घेतलं, व्यवस्थित पीठ काढून घेतलं। त्याच्यामधनं गरम दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं टाकून ते पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित छान। मळल्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्याचे। एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि दुसऱ्या कुकरमध्ये संध्याकाळच्या जेवणाची तयारी आहे, खिचडी बनवलेली आहे। आणि आमच्या इथे दहीहंडी बनवलेली ती शेजारीच, त्यामुळे खूप आवाज चालू होता दहीहंडीचा, तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवते मी। तर इथे सगळे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे। बघा, तुम्ही बघू शकता हे सगळे गोळे तयार झालेले आहे आणि तेलही व्यवस्थित तापलेलं आहे। एकदम कमी गॅसवर ते गुलाबजाम तळून घेणार आहे। एकीकडे पाक तयार करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये वेलची पावडर घालणार आहे। इथे बघा तळून झाले, इथे थंड होत आहेत गुलाबजाम, तोपर्यंत पाक तयार होतोय। वेलची पूड घालून घेतली आणि एका पसरट भांड्यामध्ये ओतून घेणार आहे पाक आणि त्याच्यानंतर ते गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकून घेऊ। 3-4 तासामध्ये मस्त छान असे मुरून जातात ते गुलाबजाम। चला तर मी तुम्हाला दाखवते दहीहंडीत। मी इथे बाहेर गेली होती, त्यामुळे मी काही दहीहंडीचा व्हिडिओ घेतला नाही। हा थोडासाच व्हिडिओ घेतला, फोडताना नाही घेतलेला। आणि बाहेरून आल्यानंतर 2 तासानंतर मी गुलाबजाम बघितले, एकदम छान असे मुरलेले होते। तुम्ही पण या नक्की गुलाबजाम खायला। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।